नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये. आणि मी आहे प्रियंका आणि माझ्या ब्लॉग चॅनलचं नाव आहे प्रियंका शिंदे ब्लॉग. तर कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर इथे बघा, मी सर्वप्रथम उठलेली आहे सकाळची आणि इथं मी 1 ग्लास पाणी गॅसवरती ठेवून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे 1 चमचा जिरा. तर 1 चमचा जिरा टाकून छान असं पाणी उकळवून घ्यायचं व्यवस्थित असं. पहिल्यांदाच सांगते, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. आज मी तुमच्याशी 3 रेसिपी शेअर करणार आहे आणि आज माझं दिवसभराचं रुटीन मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप करू नका. आणि जे कोणी ताई मला नवीन पाहत असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. आवडलं तर लाईक जरूर करा. तर इथे बघा, पाणी जिऱ्याचं जे मी ठेवलेलं होतं ते उकळून झालेलं आहे आणि छान असं उकळून घ्यायचं ते पाणी, म्हणजे जिऱ्याचा अर्क त्या पाण्यामध्ये व्यवस्थित असा गेला जातो. त्याच्यामुळं पाणी आणि आटतं थोडंसं पाणी. थोडंसं आपण उकळलं ना तर 1 ग्लास आपण पाणी ठेवलेलं असतं ते थोडंसं पाणी कमी होऊन जातं. तर रोज सकाळचं मी आता जिरा पाणी घ्यायला चालू केलेलं आहे आणि जिरा पाण्यानं वेट लॉससाठी खरंच फरक पडतो. पण त्याच्याबरोबर आहारातही बदल करावा लागतो आणि थोडासा व्यायामही करावा लागतो. तर इथे बघा, गरम झालेलं आहे पाणी आणि ते मी आता ग्लासमध्ये, तर पूर्ण ग्लास भरलेला होता तर थोडासा कमी दिसत असेल तुम्हाला इथे. तर अशा पद्धतीनं हे जिरा पाणी थोडंसं थंड झालं की ते घेतलेलं मी. आणि नंतर मी पार्कात वगैरे फिरून आलेले आहे. नंतर मी फरशी वगैरे पुसलेली आहे, आंघोळ वगैरे केलेली आहे. तर आज काही कपडे मी धुतलेले नाही आहेत. तर बाकी आंघोळ वगैरे करून इथं मी किचनमध्ये आलेले आहे. तर देवपूजा माझ्या मिस्टरांनी केलेली आहे. त्यांची लवकर आंघोळ झालेली, माझ्याही अगोदर त्यांनी आंघोळ केलेली, त्याच्यामुळं त्यांनी ते देवपूजा मिस्टरांनी केलेली, आज काही मी केली नव्हती. मॅक्रोनी बनवण्यासाठी कढाईमध्ये पहिल्यांदा पाणी ठेवून घेतलेलं, त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं, थोडीशी हळद टाकलेली आणि तेल टाकलेलं. तर तेल हे कंपल्सरी टाकायचं, नाहीतर सुटसुटीत आपली मॅक्रोनी होत नाही. आणि ते सर्व टाकल्यानंतर पाणी थोडंसं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी जी घेतलेली मॅक्रोनी होती ती टाकलेली आहे. तर ही 4 लोकांच्या हिशोबाने मॅक्रोनी घेतलेली आहे. थोडीशी जास्त घेतलेली आहे कारण माझी मुलं आवडीने खातात त्याच्यामुळे. आणि ती बॉईल करून घ्यायची आहे मॅक्रोनी याच्यामध्ये. तर पाणी अगोदर मला थोडंसं कमी वाटलं म्हणून त्याच्यामध्ये मी थोडंसं आणखीन पाणी टाकलेलं आहे. तर इथं एका साईडला मी कांदा वगैरे कट करून घेत आहे. तर उभाच कांदा कट करायचा आहे, शिमला मिरची उभीच कट करायची आहे आणि टोमॅटो. तर भाज्या तुम्ही अजूनही घेऊ शकता, गाजर वगैरे जरी घेतलं तरी चालतंय. तर बघा, मी थोडंसं उकळ गेलं की नंतर मी ते झाकून ठेवलं, हलवून कमी गॅसवरती झाकून ठेवायचं. मध्ये एकदा चेक करायचं. तर 8-9 मिनटामध्ये हे बॉईल होतं. मॅक्रोनी जी टाकलेली आहे आणि जास्त पण बॉईल करायची नाही आहे, नाहीतर मग ज्यावेळेला आपण त्याला फोडणी देतो त्यावेळेला ती पूर्णपणे तुटते. त्याच्यामुळं हाताने म्हणजे दाबून बघायचं. तर थोडीशी नरम पडली तर गॅस बंद करायचा. जास्त उकळवून किंवा बॉईल करून घ्यायची नाही आहे, नाहीतर मग ती व्यवस्थित त्याला चवही येत नाही आहे आणि व्यवस्थित आपली मॅक्रोनी बनतही नाही आहे. तर इथं बघू शकता, दाबून थोडंसं बघितलं तर माझी मॅक्रोनी झालेली आहे व्यवस्थित. एवढीच कुक करून घ्यायची, जास्त कुक नाही करायची. तर इथं मी एका चाळणीमध्ये ती पाणी नितळून घेत आहे. तर त्याच्यात जे पाणी असतं ना एक्स्ट्रा ते काढून घ्यायचं. अशीच मॅक्रोनीला फोडणी नाही द्यायची. तर आता ते थंड पाण्यामध्ये अगोदर आपण ती थोडीशी धुवून घ्यायची. धुवून म्हणजे त्याच्यावर सगळीकडं थंड पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे ते कुकिंग प्रोसेस जी असते ती तिथंच थांबते. नंतर मग आपली मॅक्रोनी म्हणजे अशी हे होत नाही, गिजगापी होत नाही आणि मग ते शिजत पण नाही, म्हणजे शिजली जाते ना गरम गरम तशीच ठेवली तर अजून त्याच्यामुळे. तरी ते पाणी बाकीचं जे होतं ते मी फेकून दिलेलं आहे, म्हणजे ओतून टाकलेलं आहे. आणि आता मी ते तडका लावण्यासाठी कढाई ठेवून घेतली. तर तीच कढाई मी ठेवून घेतलेली आहे आणि त्याच कढाईमध्ये मी थोडंसं तेल टाकणार आहे आणि आता मॅक्रोनीला तडका लावणार आहे. तर खरंच ही रेसिपी खूप छान होते, तर नक्की ट्राय करा. आणि मी आपली साध्या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे, आपल्या इंडियन पद्धतीने म्हटलं तरी चालतंय. तर इथे बघू शकता मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि तेल टाकलं की नंतर मग आता त्याच्यामध्ये मी थोडंसं जिरं टाकलेलं आहे. जिरं तडतडलं की त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे. तर हिरवी मिरची छान अशी फ्राय होऊन द्यायची व्यवस्थित अशी. आणि हिरवी मिरची फ्राय झाली की त्याच्यामध्ये मी जो उभा चिरलेला कांदा होता
तो टाकून घेतलेला आहे. तर एकच कांदा मी घेतलेला आहे, कांदा थोडासा मोठा होता त्याच्यामुळं एकच घेतलेला. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने कांदा टाकू शकता, जास्त टाकला तरीही छान लागतं हे, तुम्ही जास्तही टाकू शकता. तर कांदा पण जास्त असा ब्राऊन नाही होऊन द्यायचा किंवा जास्त रंग पण त्याला येऊन द्यायचा नाही, थोडासा खडाखडच ह्याच्यामध्ये छान लागतं. तर बघा कांदा थोडासा हलकासा म्हणजे त्याचा रंग चेंज झाला, हलकाच रंग चेंज होऊन द्यायचा, जास्त नाही. नरम पडायला लागला की त्याच्यामध्ये मी शिमला मिरची टाकून घेतलेली आहे आणि शिमला मिरची छान अशी फ्राय करून घ्यायची व्यवस्थित, म्हणजे थोडीशी भाजून घ्यायची त्याच्यामध्येच, कांद्यामध्येच. तर लवकर ही फ्राय होते ती शिमला मिरची, जास्त टाईम लागत नाही त्या शिमला मिरचीला. आणि आपल्याला काही सगळ्या भाज्या ह्या कुक करून नाहीत घ्यायच्या व्यवस्थित अशा, जसं आपण सब्जी बनवताना करतो तसं नाही घ्यायचं, थोड्याशा कच्च्याच राहिल्या तरी चालतं. त्याच्यामुळे ते क्रंची अशा, कांदा पण क्रंची लागतो आणि ती मिरची वगैरे टाकलेले टोमॅटो वगैरे आहे ते पण छान लागतं. तर जास्त कुक नाही करायचं. तर याच्यामध्ये मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे, ही कश्मीरी लाल मिरची पावडर आहे, तर ती टाकलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आता मी 3 चमचे चिली सॉस टाकलेला आहे. तर चिली सॉस तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, तुम्ही जास्तही टाकू शकता. तुम्हाला जर जास्त तिखट खायची इच्छा असेल तर तुम्ही थोडा जास्त टाकला तरी चालेल. मी मध्यम तिखट केलेलं आहे, जास्त तिखट केलेलं नाही आहे. तर इथे बघा जी बॉईल करून ठेवलेली आपण मॅक्रोनी होती ती मी टाकून घेतलेली आहे. तर मॅक्रोनी शिजवताना बॉईल करताना तेल टाकल्यामुळं ना आता मॅक्रोनी चिटकत नाही एकामेकाला आणि छान अशी बनली जाते. आणि त्याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. तर मॅक्रोनी शिजवताना पण आपण मीठ टाकलेलं होतं, त्या हिशोबातच मीठ टाकायचं. पहिल्यांदा खाऊन एक पीस मॅक्रोनीचा बघितलं तरी चालतो, त्या हिशोबातच आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. तर मीठ टाकूनही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं. तर एकदम सुटसुटीत आणि छान टेस्टी मॅक्रोनी झालेली, चवीला खूप छान झालेली. आणि मी कायम अशाच पद्धतीने बनवते. कोबी वगैरे असलं तर मी कोबीही टाकते, गाजरही टाकते, पण माझ्याकडे भाज्या कमी होत्या त्यामुळे आहे त्यात मी बनवलेली आहे. तर इथं बघू शकता मॅक्रोनी तयार झालेली आहे आणि आता इथं मी प्लेटमध्ये ती वाढून घेत आहे. तर मुलांच्याही आंघोळी झालेल्या आहेत, ज्यावेळेला मी बनवत होते त्यावेळेला दोघंही आंघोळ करत होती, त्याच्यामुळे आता झालेल्या आहेत त्यांच्या आंघोळ्या. आणि आता मी त्यांच्यासाठीही नाश्ता इथं प्लेट लावून घेत आहे. तर माझ्यासाठी मी मॅक्रोनीच खाणार आहे, मी पण थोडीशी कमी खाणार आहे, कारण म्हणजे आता मी वेट लॉस चालू केलेला आहे, तर मी खाण्यावरती म्हणजे थोडंसं कंट्रोल केलेलं आहे आणि थोडासा मी म्हणजे कमी खाते. जसं मी पहिलं भरपेट जेवत होते तेवढं मी आता जेवत नाही, थोडंसं भुकेपेक्षा कमी खाते म्हटलं तरी चालेल. तर इथे बघा मॅक्रोनी तयार झालेली आहे आणि माझी ही मॅक्रोनीची रेसिपी आवडली तर नक्की करून बघा, या नाश्ता करायला. त्या लोकांचा नाश्ता चालूच होता, माझा झालेला, त्याच्यामुळं मी इथं चहा ठेवत आहे. तर चहा मी 3 कपच ठेवलेला आहे. माझी मुलंही चहा घेतात, कारण त्यांना तिथं चहा घ्यायची सवय लागलेली आहे स्कूलमध्ये, आणि घरी होती त्यावेळेला पण घ्यायची. माझ्या मिस्टरांना चहा आवडतो त्यामुळे माझ्या मुलांनाही चहा आवडतो. आणि तिथं त्यांना फक्त 3 दिवसच दूध असतं, रोज काय दूध नसतं, 3 दिवस चहा असतो. त्याच्यामुळं मग मुलांना चहाची सवय आहे माझ्या, त्यामुळे त्यांच्यासाठी मी चहा ठेवलेला आहे. आणि माझ्यासाठी मी ग्रीन टी बनवणार आहे, मी काही चहा वगैरे काही घेणार नाही आहे, पूर्णपणे सकाळचा चहा मी बंद केलेला आहे. तर इकडे बघू शकता मी माझ्यासाठी अर्धा ग्लास ग्रीन टीला पाणी ठेवलेलं आहे. आणि ते उकळलं पाणी की त्याच्या म्हणजे मी एक ग्रीन टीचा पाऊच टाकणार आहे आणि मी ग्रीन टीच घेणार आहे. तर अर्धा ग्लास मी पाणी ठेवलेलं आहे एका साईडला उकळायला. चहा तयार झालेला, मी चहा त्यांना कपात ओतून 3 कप चहा मी दिलेला आहे. आणि मध्ये दूधवाले अंकल आलेले, तर दूधही घेतलेलं आहे आणि मी दूधही तापायला ठेवलेलं आहे एका साईडला. तर माझी ही ग्रीन टी तयार आहे, तिथे दिसत असेल ग्लासमध्ये जी आहे ती माझी ग्रीन टी आहे. तर त्या तिघांना चहा देते आणि मी ग्रीन टी पिऊन घेते. तर सकाळची कामं मला सकाळची थोडीशी कामं लवकर उरकावी लागतात, नंतर मला एडिटिंग करायची असते. हॅलो, कसे आहात? तर सकाळपासून तर माझं रुटीन तुम्ही बघितलेलंच आहे, की म्हणजे मी जे डेली रुटीनचंच आता व्लॉग माझं येणार आहे तर. आणि सकाळपासूनच मी सुरुवात केलेली, तर फक्त मी पार्कातलं शूट केलं नाही, मी पार्कमध्ये फिरायला गेलेले ते, कारण तिथं कधी कधी जास्त माणसं असतात, मग मला थोडीशी लाज वाटते, त्यामुळे मी नाही करत शूट जास्त. म्हणजे ज्यावेळेस कमी माणसं असतात त्यावेळेला मग मी करते एखाद्या वेळेला, पण जास्त लोक असली की मग मला करू वाटत नाही. मग घरी आल्यानंतर क्लिनिंग वगैरे केलं. आज काही कपडे धुतले नाहीत, आज कपडे धुवायचीही नव्हते आणि त्याच्यामुळं मग मी धुतलेली नाहीत, त्यामुळं नंतर मग मी आंघोळ वगैरे केली. तर आज देवपूजा तर माझ्या मिस्टरांनी केली आहे, कारण कधी कधी ते करतात, त्यांची आंघोळ माझ्या अगोदर झालेली थोडी, त्यामुळं त्यांनी केली. आणि म्हणजे जास्त करून मी करते, पण एखाद्या वेळेला त्यांच्या मनात आलं तर तेही करतात. तर मॅक्रोनी बनवलेली मी नाश्त्यामध्ये, तेही तुमच्याशी मी शेअर केलेलं आहे. आणि आहे सोहम आमचा. सोहम कसा आहे? हॅलो कर सगळ्यांना, हॅलो कर. हॅलो, कसे आहात सगळे असं म्हणायचं. चांगले. हा, तुला करमतंय का इथं आल्यापासून? हो हा, आणि स्कूलमध्ये पण करमत आहे ना? हो स्कूलमध्ये पण करमत आणि इथं पण करमत आहे ना? हो, हा. आणि मॅक्रोनी कशी लागली बाळा? चांगली होती. चांगली होती, टेस्टी टेस्टी. हो. हा. आणि मामा मावशासनी का हॅलो हे सगळं म्हणायचं का? मामा मावशास काय बोलायचं का नाही तुला? मावशांनो, मामांनो. हा?
तुला मराठी बोलायला आवडतं का हिंदी बोलायला आवडतं सांग? हिंदी. हा, हिंदी. हिंदी बोलायला आवडतं. मग हिंदी पण कळतं सगळ्यांना, तू बोलत जा हिंदी. हा, छान बाळ आहे ना, तू येत आहे ना, तुला यायला आवडतं व्हिडिओमध्ये आहे ना मम्मीच्या. हा, दादाला जास्त नाही आवडत आहे ना. मग आता दुपारी काय बनवायचं? दाल चावल बनव. हो. दाल चावल हो. अच्छा लागतं. हाँ. हो, बाळ माझं लय छान आहे ना, अभ्यास करतं है ना. फक्त कमजोर झालं तिकडं थोडंसं, तिकडं गेल्यापासून थोडंसं खराब झालंय आहे ना. तिथं सकाळची उठवतात ना लवकर 5:30 वाजता, हो. आणि नंतर मग पीटी वगैरे करवतात. काय काय असतं तुमच्या स्कूलमध्ये? पीटी में पीटी में क्या क्या करवाते हैं? योगा करा देते हैं, हाँ ग्राउंड लगवाते हैं, हाँ. ग्राउंड के उसके बाद कभी कभी वो पीटी एक्सरसाइज करवा देते हैं. एक्सरसाइज भी करवाते हैं? हाँ. अच्छा. और उसके बाद नाश्ता कितने बजे होता है तुम्हारा स्कूल का? 7:10 7:10 पे और 7:40 पे खत्म. अच्छा. पोहा भी बनाते हैं ना तुम्हारे उधर नाश्ते में? वो कैसे बनाते? इतना अच्छा नहीं ना बनाते पोहा? इतना अच्छा नहीं होता. हाँ, वह हमारे महाराष्ट्र जैसा नहीं बनाना आता है, जैसे हम घर में बनाते. मैं अच्छा बनाती हूँ क्या पोहा? हाँ. और बाकी खाना अच्छा होता है ना? हाँ. और पढ़ाई? पढ़ाई भी अच्छी है. पढ़ाई भी अच्छी है. हाँ. नंबर भी अच्छा है ना. इस बार कितने आए टेस्ट में? इस बार हाँ, 86. 86 आए. अच्छा, अच्छे आए. दादा कितने हैं? दादा ने बताया ही नहीं. उसके देखे ही नहीं. अच्छा, देखे ही नहीं? क्यों? हम्म. क्यों नहीं देखे उसके? पता ही नहीं क्यों उसने मना कर दिया. अच्छा, उसने मना कर दिया. हम्म. अच्छा. तर बघा इथे मी डाळ घेतलेली आहे, 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे, आणि ही मी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. तूर डाळ आणि मूग डाळ मिक्स बनवणार आहे. तर याच वाटीनं मी तुरीची डाळ घेतलेली आहे. तर तुम्हाला जेवढं बनवायचं असेल त्या हिशोबात तुम्ही डाळ घेऊ शकता. तर 1 वाटी तुरीची डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ अशा पद्धतीने मी घेतलेलं आहे. आणि आज मी दाल फ्राय बनवणार आहे, आणि खूप छान रेसिपी आहे ही. माझ्या मुलांना आवडती, माझी मुलं इथं होती त्यावेळेला मी बनवायची, त्यांना आवडती ही डाळ. तर बघा डाळ सापच आहे, मी अगोदर पण बघितलेलं थोडंसं ह्याच्यात, तर काही नाहीये, सापच आहे डाळ. तर मी ते डाळ पहिल्यांदा धुवून घेणार आहे. ते बघा मी डाळ ती धुवून घेते, आणि कुकर पण मी अगोदर धुवूनच घेतलेलं आहे. आणि माझ्या मुलांना ना डाळ झालं, राजमा, छोले हे भाज्या खूप आवडतात. म्हणजे 3 टाइम जरी डाळ दिली ना तरी माझी मुलं कंटाळत नाहीत, पोट भरून खातात. आणि ही मी रेसिपी जी बनवणार आहे ना ती एकदम हॉटेलसारखी दाल तडका रेसिपी बनवणार आहे, आणि चवीलाही खूप छान लागते. तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की ट्राय करा, आणि व्हिडिओला लाईक जरूर करत जावा, कमेंट पण करत जावा. कमेंटमुळेही मला प्रोत्साहन भेटेल तुमच्या. तर बघू शकता इथं मी हळद आणि मीठ टाकून डाळ शिजायला ठेवलेली आहे, बाकी काही मी टाकलेलं नाही आहे त्याच्यामध्ये. तर डाळ पहिल्यांदा शिजवून घ्यायची आहे. तर बघा इथे डाळ शिजवून घेतलेली आहे, आणि थोडंसं मी पाणी टाकून घेतलेलं, मला घट्ट वाटते म्हणून. तर छान अशी डाळ शिजलेली आहे, एकदम गिर झालेली आहे डाळ. तर अशीच आवडते आम्हाला, थोडी छान असे शिजलेली डाळच आवडते. तर त्याच पद्धतीने मी शिजवून घेतलेलं आहे, आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे. तर आता आपण तडका लावून घेणार आहे. बघू शकता गॅस चालू केलेला आहे, आणि त्याच्यावरती मी कढाई ठेवून घेतलेली आहे, आणि आता आपण डाळीला फोडणी देणार आहे. तर त्याच्यासाठी मी पहिल्यांदा कढाईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे, आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मी मोहरी टाकलेली आहे, आणि मोहरी तडतडली की जिरं टाकलेले आहेत, आणि जिरं तडतडलं की कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकलेली आहे. आणि तेही छान असं फ्राय झालं की त्याच्यामध्ये मी लसूण टाकलेलं आहे. तर चमचाभर मी लसूण टाकलेलं आहे, लसूण म्हणजे ठेचलेली पेस्ट लसणाची ती टाकलेली आहे. लसूण थोडासा फ्राय झाला छान असा की मग त्याच्यामध्ये मी कांदा टाकून घेतलेला आहे. तर 1 कांदा मी कट केलेला होता तो टाकलेला आहे, आणि कांदाही छान म्हणजे भाजून घ्यायचा. लसूण कांदा ते व्यवस्थित असं भाजलं की त्याच्यामध्ये मी आता इथं 1 टोमॅटो टाकलेला आहे कट करून, आणि टोमॅटो ही विरगळेपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे. म्हणजे कांदा टोमॅटो हे जे मसाला आहे ना तो छान असा विरगळला की मी हिंग टाकलेला आहे. तर हिंग अगोदरच टाकायला पाहिजे होता, पण मी विसरलेली, त्याच्यामुळे मी आता इथं थोडासा हिंग टाकलेला आहे. हिंगामुळे डाळ खूप छान लागते आणि चवही खूप छान येते, त्याच्यामुळं मी हिंग टाकलेलं. पण पहिल्यांदाच टाका तुम्ही हिंग, मी थोडासा विसरल्यामुळे मी आता टाकलेला आहे. तर छान असं ते व्यवस्थित असा मसाला भाजून घेतलेला आहे, आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे, कारण हळद पहिली पण आपण डाळ शिजवताना टाकलेली, त्याच्यामुळे मी किंचित हळद टाकलेली आहे. अर्धा चमच्याला वर असा मी धना पावडर टाकलेली आहे. धना पावडरीमुळे खूप छान चव येते, भाजी असू द्या किंवा डाळ असू द्या. आणि थोडंसं मी कश्मीरी लाल मिरची अर्धा चमचा टाकलेली आहे. कश्मीरी लाल मिरची ही तिखट नसते, त्याने रंग छान येतो. तर हिरवी मिरची मी वापर केलेला आहे, त्यामुळे ही डाळ मी जास्त पण तिखट बनवणार नाही आहे. पण ही झाली डाळ तयार.
पण त्याला आपण एक तडकाही देणार आहे. हॉटेलमध्ये वगैरे त्याला तडका देतात वरून, तो तडकाही आपण या डाळीला देणार आहे. तर इथं बघू शकता थोडीशी डाळ मला घट्ट वाटत आहे, त्यामुळे मी एका साईडला थोडंसं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि ते पाणी परत आपण डाळीमध्ये ना गरम झाल्यानंतर ओतून घेणार आहे. म्हणजे थोडीशी दाटसरच आहे डाळ, पण जास्त पण घट्ट नाही बरोबर वाटत, त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी अजून टाकून घेतलेलं आहे. आणि आता त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. तर शिजवताना पण मीठ टाकलेलं, त्या हिशोबातच आता मीठ टाकून घ्यायचं आहे. जास्त पण मीठ टाकायचं नाही आहे, नाहीतर वाटलं तर अगोदर थोडंसं चाकून बघितलं तरीही चालेल. तर इथे बघा झाकण ठेवून कमी गॅसवरती डाळ छान अशी शिजून द्यायची आहे व्यवस्थित अशी. तर बघू शकता इथं छान अशी आपली डाळ शिजून झालेली आहे, म्हणजे छान अशी उकळी येऊन झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये मी आता कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. कोथिंबीर टाकून थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण त्याच्यावरती तडका देणार आहे. आणि हॉटेलमध्ये वगैरे अशाच पद्धतीने डाळीला तडका दिला जातो. तर या सगळ्याच डाळीला मी देऊन घेणार आहे तडका. तर इथे बघा मी एक म्हणजे पातेलं छोटंसं ठेवून घेतलेलं आहे. आणि थोडंसं म्हणा माझ्या कॅमेऱ्यामध्ये क्लिअर दिसत नाही, कारण ते उंच वस्तू ठेवली की मग ते स्पष्ट दिसत नाही. तर थोडंसं मला समजून घ्या, कारण इकडं धरायलाही कोण नव्हतं, मुलंही खाली होती त्याच्यामुळे. तर तिथे बघा मी तूप टाकलेलं आहे. तर तूप किंवा तेल कोण काही वापरू शकता, किंवा लोणी जरी वापरलं तरीही चालेल. आणि तूप गरम झाले की त्याच्यामध्ये पहिल्यांदा थोडंसं जिरं टाकायचं आहे. आणि जिरं तडतडले की त्याच्यामध्ये बारीक असा चॉप केलेला लसूण टाकलेला आहे. लसणामुळे खूप छान चव येते. आणि लसूण फ्राय चांगला करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये गॅस कमी करून काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची आहे. फुल गॅसवरती नाही टाकायची, नाही तर पूर्णपणे ती पावडर जळून जाते. आणि छान असा तडका फ्राय झाला की त्या डाळीवरती टाकून घ्यायचा आणि झाकण द्यायचं, म्हणजे स्मेल बाहेर जात नाही आणि वास छान येतो, म्हणजे तडका छान बसतो डाळीमध्ये. तर इथं बघू शकता 2-4 मिनटं झाकून ठेवलेलं आणि नंतर मी तो तडका उघडलेला आहे. झालेला आहे आपला दाल तडका एकदम हॉटेलसारखा. आणि तुम्ही हे चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर तर खूप छान लागतो चवीला एकदम. आणि याच्याबरोबर मी चावलच बनवणार आहे आज, मी रोटी वगैरे काय बनवणार नाही. आणि दिसायलाही खूप छान दिसत आहे, तर नक्की ट्राय करा. आणि सोम कैसा बना है? अच्छा बना है। अच्छा है. शिवम तुझे तुम्हाला चांगलं झालं. आणि हे आहे माझं जेवणाचं ताट. तर बघा चावल, दाल आणि एवढा खिरा म्हणजे सलाद मी घेतलेला आहे. तर हे माझं दुपारच्या जेवणाचं जेवण आहे. तर बघा मी आलेली आहे आता किचनमध्ये आणि आज मी तुम्हाला एक छान अशी हेल्दी अशी रेसिपी शेअर करणार आहे. आणि जे माझ्या डाएट प्लॅनमध्ये पण मी सामील केलेले आहे. तर हे माझ्या मनाचे डाएट प्लॅन आहे बरं का, मी काही कुणाचं म्हणजे असं प्रॉपर नाही हे केलेलं. जे मला योग्य वाटतं त्या रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि ज्या मी पहिल्या खाल्लेल्या, ज्यावेळेला मी वेट लॉस केलेलं त्यावेळेला त्याच रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर आज आपण छोले चाट रेसिपी बघणार आहे आणि एकदम हेल्दी अशी छोले चाट पाहणार आहे. आणि छान अशी तयार होते, खायला पण खूप छान लागते. तर ती मी कशा पद्धतीने बनवणार आहे आणि तीच मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि माझा जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्या ताई मला नवीन पाहत असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा, कारण व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते, दिवसभर धावपळ करावी लागते, तेव्हा कुठे एक व्हिडिओ तुमच्यापाशी म्हणजे माझ्याकडून पोचला जातो. सगळ्याच युट्यूबरांना मी म्हणत नाही, जे डेली रुटीनचे ब्लॉग दाखवतात ना त्यांना खरंच खूप मेहनत आहे म्हणजे व्हिडिओ बनवण्यासाठी. तर नक्की आवडला व्हिडिओ तर लाईक जरूर करत जावा, म्हणजे आवडला तर करत जावा. मी म्हणते बिना, जर नाही आवडला तर नाही केलं तरीही चालेल, पण आवडला तर नक्की लाईक करत जावा. आणि ज्या माझ्या नवीन व्हिडिओवर येत असतील ताई त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. तर आता इथे बघा मी छोले बॉईल करून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने म्हणजे जास्त पण गिर नाही करायचं, फक्त दबलं जावं हातानं इथपर्यंतच बॉईल करायचे. तर अशा पद्धतीने मी हे छोले थोडंसं मीठ टाकून बॉईल करून घेतलेले आहेत. आणि याच्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे बघा, इथं काकडी घेतलेली आहे, टोमॅटो घेतलेला आहे आणि कांदा घेतलेला आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचं प्रमाण टाकू शकता किंवा तुम्ही जास्तही बनवू शकता, हे म्हणजे तुम्हाला जसं वाटेल तसं. तर ही मी खाणार आहे आणि माझ्या मुलांना आवडलं तर थोडं थोडं ती खातील. तर तेवढंच मी घेतलेलं आहे. इथं साहित्य बघा, हे कांदा, टोमॅटो आणि छोले बॉईल करून घेतलेले आहेत, म्हणजे उकडून घेतलेले आहेत. हे बघा त्या बॉईल केलेल्या छोल्यांमध्ये मी जे काकडी, टोमॅटो, कांदा वगैरे ते घेतलेलं आहे, ते सर्व साहित्य मी टाकून घेतलेलं आहे. आणि ते सर्व टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आता मी चाट मसाला टाकत आहे बघा. तर चाट मसाल्यामुळे ना खूप छान चव येते,
चाट मसाला आणि काळं मीठ टाकलं तर आणखीन छान चव येते, पण माझ्याकडे काळं मीठ नव्हतं त्याच्यामुळं मी थोडंसं जे रेग्युलर मीठ असतं तेच टाकलेलं आहे. आणि किंचितशी मी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे. तर तुम्ही हिरवी मिरचीही टाकू शकता, हिरवी मिरचीनंही खूप छान चव येते. तर काश्मीरी लाल मिरची पावडर असली तर थोडीशी किंचितशी टाका, जास्त पण नका टाकू, तर त्यानेही छान चव येते. आणि चाट मसाला आणि काळं मीठ जर टाकलं तर खरंच खूप छान चव येते. पण काळं मीठ माझ्यापासून संपलेलं आणि याच्यामध्ये आपण काही दुसरं टाकायचं नाही, बस एवढंच टाकायचं आहे आणि ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर वेट लॉससाठी ही रेसिपी आहे. जर असं दुसऱ्या पद्धतीनं खायला जर बनवायचं असेल तर मग फ्राय वगैरे करून बनवलं जातं, पण मी हे वेट लॉससाठी करत आहे त्याच्यामुळे मी याच्यामध्ये दुसरं काहीही टाकलेलं नाही आहे. शकता इथे तयार झालेले आहे हेल्दी चना चाट वेट लॉससाठी. जे हे फक्त माझं रात्रीचं जेवणाचं रुटीन आहे आणि मी फक्त एक कटोरी ही जी चाट आहे तीच खाणार आहे. आणि जी छोट्या कटोरीत दुसरी चाट ठेवलेली आहे ती माझ्या मुलांसाठी मी ठेवलेली आहे. तर ते बोलले आम्हाला बस झालं, दोघात तेवढीच दे. आणि आजचा जर व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.